जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळणवस्ती केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने व 5वी सैनिक स्कूलसाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे. बॅचचे वैशिष्ट्य सराव संच उपलब्ध करून दिला जाईल. रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज तुम्हाला फेसबुक आणि युट्यूब वरचे व्हिडिओ प्रत्येक घटकावर सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिले जाईल. सराव टेस्टचा निकाल पाहण्याची लिंक तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल. त्याचा शिक्षक आणि पालकांनी घ्यावा. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्स दिले जातील ज्याची प्रिंट काढून तुम्ही विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त अभ्यास घेऊ शकता. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आमच्या शाळेच्या वतीने देण्यात येत आहे. या सर्व फ्री गोष्टीचा लाभ घेण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे आणि जेणेकरून तेही या फ्री गोष्टीचा लाभ घेतील. पहा, अशा क्लासची फी 5,000 ते 25,000 घेण्यात येते. आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व उपक्रम आपणास फ्री उपलब्ध करून देत आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने विनंती. चला तर आज आपण जवाहर विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे 3 विषय मानसिक क्षमता चाचणी, गणित व भाषा यापैकी भाषेच्या लाईव्ह तासिकेचं आयोजन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आमच्याकडून भाषा विषयासाठी 200 प्लस पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील. 200 प्लस ऑनलाईन टेस्ट उपलब्ध करून दिले जातील. 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ही आमच्याकडून आमच्या शाळेकडून तुम्हाला विनंती. मी सोमनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारा क्रमांक 70 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, चला, तुम्ही सुट्ट्या असतानाही अभ्यास करताय, तुमचं खूप अभिनंदन. जे तास करतात त्या सर्वांचं अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षा 70 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून 20 प्रश्नाचे पैकी गुण म्हणजे 100% टेस्ट दररोजची दररोज सोडवत चला. जोपर्यंत टेस्ट मध्ये पैकी गुण मिळत नाही तोपर्यंत ती टेस्ट वारंवार सोडा. तुम्हाला टेस्ट व्हॉट्सअप वरती मिळेल, टेलिग्राम चॅनल वरती मिळेल, त्याचबरोबर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. या तिन्ही ठिकाणी तुम्हाला टेस्टच्या लिंक उपलब्ध आहेत. तुम्ही कोणत्याही ठिकाणावर टेस्टच्या सोडवू शकता. तुम्हाला त्यासाठी हार्दिक शुभेच्छा. चला तर थोडा मोठा आहे, काळजीपूर्वक वाचा आणि त्या उत्तरावरील आपण ते प्रश्न घेणार आहोत. तर तुम्ही थोडक्यात सांगा. प्रयोग उत्तरा क्रमांक सांग. याच्या आधी जर आपला हा उत्तरा झाला असेल तर आपण हा उत्तरा घेणार नाही. तुला वाटतंय हा उत्तरा झालेला आहे तर मला उत्तरा क्रमांक सांग. आपला 1 नंबर ते 200 नंबर पर्यंत सिरियल आहे. माझ्या अंदाजे हा उत्तरा तू दुसऱ्या कोणत्या पुस्तकामध्ये कुठेतरी दुसऱ्या तासिकेमध्ये वाचला असतील, ऐकला असतील, त्यामुळे तुला असा भास होतो की हा उत्तरा झालाय. माझ्या अंदाजे हा उत्तरा अद्याप झालेला नाही, कारण सर्व उत्तरे मी माझ्या स्वतः हाताने टाईप केलेले आहेत. मी तरी उत्तरा डबल टाईप करणार नाही. माझ्याबद्दल चूक झाली असेल तर मी ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीन. प्रशांत
सृष्टी, प्रदीप, ओम, श्रेयस, हरी, सर्वांचं अभिनंदन. चला मी उत्तर वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका. उत्तरा क्रमांक 70. एखाद्या निरभ्र रात्री जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहता तेव्हा तुम्हाला दूरवर सहस्रावधी तारका लुकलुकताना दिसतात. त्या जणू काही आकाशाच्या काळ्या पार्श्वभूमीवर चिकटलेल्या आहेत अशा दिसतात. म्हणून आश्चर्य वाटेल असे की त्या एकाच ठिकाणी रात्री रात्री कशा राहतात, त्या खाली या पडत नाहीत. मजेची वस्तुस्थिती अशी आहे की तारका एकाच ठिकाणी राहत नाहीत, त्या आपल्या मार्गावर सावकाश सरकत आहेत. जशी पृथ्वी आणि इतर 8 ग्रह सूर्याभोवती आपल्याला मार्गावर फिरत राहतात, तुम्हाला वाटतं की तारका एकाच ठिकाणी असतात, कारण तुम्हाला त्या फिरताना दिसू शकत नाहीत. याचे कारण त्या आपल्यापासून लक्षावधी किलोमीटरवर दूरवर आहेत. त्या फिरत असूनही आपल्याला त्या एकाच ठिकाणी असल्यासारख्या दिसतात. शिवाय गुरुत्वाकर्षण या नावाने ओळखल्या जाणारी एक शक्ती आहे, ती तारका फिरत असताना आपल्या मार्गावर राहतील असे पाहते. ती त्यांना एकमेकांच्या वाटेत येऊन देत नाही. अशा प्रकारचा उत्तर आहे. पहा, अवकाशावर आधारित, भूगोलावर आधारित हा उत्तर आहे. आपण निरभ्र रात्री जर त्यांचा आणि माझे काही उत्तरे सारखे जास्त उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. परगे सरांचा आदर्श घेऊनच मी या लाईव्ह तासिका चालू केल्या. शिक्षक थोरवे सर यांचे आदर्श घेऊनच मी या लाईव्ह तासिका घेतलेल्या आहेत. प्रयोग चांगला अभ्यासित दोन्ही तासिका करतो, याचा अर्थ खूप खूप अभिनंदन तुझं. पहा, ज्ञान या जगात जिथं जिथं मिळत असेल तिथून आपण ज्ञान घेत चाललं पाहिजे. ज्ञान ही एक अशी संपत्ती आहे की सर्वकडे मोफत स्वरूपात उपलब्ध आहे. आता काही लोक त्याला विकतात, त्याच्याबद्दल काही शंका नाही. चला, उत्तरावरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी. एखाद्या निरभ्र रात्री जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहता तेव्हा काय दिसतं? पर्याय ए, तारका सावकाश एका मार्गाने जात आहेत. पर्याय बी, ग्रह आपल्या मार्गावरून फिरत आहेत. पर्याय सी, दूरवर तारका लुकलुकत आहेत. आणि पर्याय डी, तारका एकमेकांच्या अगदी जवळ आहेत. चला, योग्य उत्तर टाका. पहा, ओम से उत्तर देतोय, कृष्णाशी उत्तर, श्रेयसशी उत्तर, साक्षी सी उत्तर देते. श्रावणी सी उत्तर देते. सृष्टी गंडाळ सी उत्तर. श्रेया सी उत्तर. प्रयोग म्हणतोय पहिल्या आणि दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे. अभिनंदन श्रेयोग. ओम, अभिनंदन तुझं. पहा विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी ओळ क्रमांक सांगितली, तुम्ही ते ओळही वाचून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता झटपटमध्ये. आणि आपणही तशा प्रकारची ओळ शोधण्याचा प्रयत्न करत जा, जेणेकरून तुम्हालाही असेच उत्तरे सोडवण्याची सवय लागेल. प्रदीप सी उत्तर देतोय. साक्षी गंडाळीने ओळ क्रमांक सांगितली. अभिनंदन साक्षी. सृष्टी, अभिनंदन सृष्टी तुझं. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला. एखाद्या निरभ्र रात्री जेव्हा आपण आकाशाकडे पाहतो तेव्हा काय दिसतं? याचं योग्य उत्तर आहे सी, सर्वांचं बरोबर. अभिनंदन प्रशांत, सर्वांचं बरोबर आलंय, कोणतंही उत्तर चुकलं नाही. छान, तुमचा चांगला अभ्यास चालू आहे. चला, तुमचा उत्तर याच्या आधी झाला, याचा अर्थ तुमचा याच्यावरचा कोणताही प्रश्न चुकलेला नाही पाहिजे अशी माझी योग्य उत्तर पर्याय सी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. तुमच्यासाठी पर्याय ए, पृष्ठभागावर तारका चिटकवलेल्या आहेत. पर्याय बी, तारका एकाच ठिकाणी राहत नाहीत. पर्याय सी, गुरुत्वाकर्षणाची शक्ती तारकांना आपल्याच ठिकाणी ठेवते. आणि पर्याय डी, ग्रह सूर्याभोवती फिरत आहेत. प्रश्न दुसरा. उत्तरात उल्लेखलेल्या मजेची वस्तुस्थिती कोणती? पर्याय ए, आकाशाच्या पृष्ठभागावर तारका चिटकवलेल्या आहेत. बी, तारका एकाच ठिकाणी राहत नाहीत. सी, गुरुत्वाकर्षणाची शक्ती त्यांना आपल्या ठिकाणी ठेवते. आणि डी, ग्रह सूर्याभोवती फिरत आहेत. चला, योग्य उत्तर टाईप करा प्रश्न दुसऱ्याचं.
श्रेयक बी उत्तर देतोय प्रशांत दिसत नसेल तर कट करायचं आणि परत आपल्या लिंक वर जाऊन व्हायचं, जेणेकरून आपल्याकडे नेटचा काही इश्यू असेल तर तो सॉल्व्ह होतो. साक्षी बी उत्तर देते दुसऱ्या प्रश्नाचं. श्रेया चौथ्या ओळीमध्ये उत्तरे म्हणते. सृष्टी बी उत्तर देते, श्रावणी बी उत्तर देते, प्रदीप बी उत्तर देतोय. बऱ्याच जणांचं उत्तर चुकलंय. आता ज्यांनी ओळ क्रमांक वाचली त्यांनी संधी आहे, परीक्षेमध्ये ही संधी तुम्हाला दिली जाणार नाही, बदलता येत नाही, त्यामुळं इथं टाकताना काळजीपूर्वक टाका. चला प्रशांत बी उत्तर, ओम बी उत्तर. चला बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक असं अभिनंदन. याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, तारका एकाच ठिकाणी राहत नाहीत. चला सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन, कोणाचंही उत्तर चुकलं नाही. प्रश्न तिसरा, तारका फिरताना आपण पाहू शकत नाही कारण. प्रश्न तिसरा, तारका फिरताना आपण पाहू शकत नाही कारण. पर्याय एक, त्या आपल्यापासून खूप खूप दूर आहेत. पर्याय बी, त्या लुकलुकत असतात. पर्याय सी, गुरुत्वाकर्षण शक्तीने त्या खेळून ठेवलेल्या असतात. आणि पर्याय डी, रात्री आकाश निरभ्र असते. पहा, तारका फिरताना आपण पाहू शकत नाही, त्याचं योग्य उत्तर उतार्याचं आकलन झाल्याशिवाय टाकता येणार नाही. बघू आता कोणाचं चुकतंय. ज्यांचं उत्तराचं आकलन चांगलं झालं असेल त्यांनाच ते दिसल. पण म्हणतो दिसत नाही. प्रदीप कॅन्सल करून परत कर, नेटवर्कचा इश्यू असेल. प्रदीपला दिसत नाही का, कोणालाच दिसत नाहीये. प्रश्न तिसरा, तारका फिरताना आपण पाहू शकत नाही कारण. पर्याय त्याला आपल्यापासून खूप दूर आहेत. पर्याय बी, त्या लुकलुकत असतात. पर्याय सी, गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीने त्या खेळून. रात्री आकाश निरभ्र असते. प्रश्न तिसऱ्याचं उत्तर सी, प्रदीप सी उत्तर देतोय, श्रावणी सी उत्तर देते, प्रयोग सी उत्तर देतोय, श्रेया ए उत्तर देते, हरिकदम ए उत्तर देतोय. तिसऱ्या प्रश्नामध्ये बऱ्याच जणांचा गोंधळ झालाय. प्रश्न तिसऱ्याचं योग्य उत्तर पहा. बरेच जण कन्फ्युज झाले. तर श्रेयक मध्ये खालून चौथ्या आणि पाचव्या ओळी वाचून पहा. खालून, तारका एकाच ठिकाणी असतात कारण तुम्हाला त्या फिरताना दिसू शकत नाही, त्याचे कारण त्या आपल्यापासून लक्षावधी किलोमीटर दूर असतात. अभिनंदन श्रेयोग, सगळ्यांसाठी तो उत्तर शोधून टाकलं. सगळ्यांनी पहा खालून पाचव्या आणि चौथ्या वेळी त्याचं उत्तर होतं. जर तुम्ही उतारा वाचला असता, उतार्यातील परत हे शब्द वाचले असते तर बऱ्याच जणांचं उत्तर चुकलं नसतं. बऱ्याच जणांचं उत्तर चुकलं. सगळे उत्तर आपल्याला बरोबर वाटले आणि त्याच्यामुळे आपल्याला उत्तर चुकलंय. पहा, चला साक्षी ए उत्तर देते, कृष्णा सी उत्तर देतोय, वेदांत सी उत्तर देतोय. प्रश्न क्रमांक 24 तुमचा पहिला टाकलाय तुम्ही. 3 नंबरचा प्रश्न चाललाय आपला. चला प्रश्न तिसऱ्याचं योग्य उत्तर आहे, त्या आपल्यापासून खूप खूप दूर आहेत. प्रश्न तिसऱ्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, त्या आपल्यापासून खूप खूप दूर आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी ए उत्तर दिलं होतं त्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांनी दुसरं उत्तर दिलं होतं त्यांनी उत्तरा काळजीपूर्वक वाचत चला. लोकांचं बघून टाकू नका. लोकांचं बघता नाही, इथं बघता येईल, परीक्षेच्या वेळी आपल्याला पाहता येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी प्रश्न चौथा स्क्रीनवरती. ती त्यांना एकमेकांच्या वाटेत येऊन देत नाही, यावरून वाक्यात ती कोण. पहा, ज्याचं उत्तराचं आकलन झालं आहे त्यांना दुसऱ्या ओळीमध्ये याचं उत्तर दडलेलं आहे. दुसऱ्या आणि पहिल्या ओळीमध्ये खालून प्रश्न चौथा, ती त्यांना एकमेकांच्या वाटेत येऊन देत नाही, ती शब्द आहे. पहा, यावरून वाक्यातील ती कोण. तर पर्याय ए आकाश, पर्याय बी सूर्य, पर्याय सी मोठे अंतर आणि पर्याय डी गुरुत्वाकर्षणाची शक्ती.
नुसतं लिंगावरून सुद्धा आपण योग्य उत्तरापर्यंत जाऊ शकतो. खालून दुसरी आणि पहिली ओळ जरी वाचली तरी तुम्हाला उत्तरापर्यंत जाता येईल. प्रश्न 4चं उत्तर यायला सुरुवात झाली पहा. ओम सोनवणे डी, प्रशांत सानप डी, प्रदीप सानप डी, कृष्णा खाडे डी, साक्षी गंडाळ डी, श्रावणी सानप डी. तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर दिले श्रावणी, अभिनंदन तुझं. चला उत्तर टाक. साक्षी खाडे डी, हरी कदम डी, प्रशांत निव्वळ क्रमांक टाकली. चला सर्वांचं अभिनंदन. कोणाचे उत्तर चुकलं नाही कारण या उत्तराचं आपण ओळ शोधून उत्तर टाकलं. सर्वांचं अभिनंदन. असंच ओळ शोधून उत्तर टाकण्याचाही प्रयत्न करत जा जेणेकरून तुमचं चुकणार नाही. श्रेयोग, अभिनंदन तुझं. डी उत्तर देतोय, सगळ्यांचं बरोबर आहे. पहा, डी उत्तर सगळ्यांचंच बरोबर आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन. तुमच्यासाठी उत्तर क्रमांक 70 मधील 5वा प्रश्न. फिरताना तारका आपल्या मार्गावर राहतात कारण पर्याय त्या खूप अंतरावर आहेत. पर्याय डी, त्या पडत नाहीत. पर्याय सी, त्यांना सावकाश गतीने त्यांची सावकाश गती. आणि पर्याय डी, गुरुत्वाकर्षणाची शक्ती. पहा, गुरुत्वाकर्षणाची शक्ती. पर्याय डी. पर्याय ए, त्या खूप अंतरावर आहेत. पर्याय सी, त्या पडत नाहीत. पर्याय सी, त्यांची सावकाश गती. आणि पर्याय डी, त्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्ती. शेवटच्या 2 ओळीमध्ये याचं पण उत्तर दडलेलं आहे. 2 प्रश्न शेवटच्या 2 ओळीवरच आले आपल्याला. प्रश्न 5व्याचं प्रशांत डी उत्तर देतोय. किशोरे प्रश्न क्रमांक टाकलाय. वरती प्रश्न क्रमांक पर्याय एकीकड, प्रश्न क्रमांक एकीकड असं नका करू, सोबत टाकत चला. ओम सोनवणे डी उत्तर देतोय. कृष्णा डी उत्तर देतोय. श्रवणी डी, हरिकदम डी, श्रेयोग डी उत्तर देतोय. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. खूप खूप अभिनंदन तुमचं. या उत्तरा या आधी परगे सरांनी घेतला होता त्यामुळे या उत्तरावर तरी एका प्रश्नाचं उत्तर बऱ्याच जणांचं कन्फ्युज झाले. मग जर उत्तर झाला होता तर तुमचं उत्तर चुकायला नको होतं. अभिनंदन प्रशांत, अभिनंदन किशोरे, अभिनंदन साक्षी. चला सर्वांचं अभिनंदन कारण तुमच्या सर्वांचं उत्तर बरोबर आलं आहे. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. येथे उत्तरा क्रमांक 70 आपला पूर्ण होतोय. उत्तरातील शेवटचा प्रश्न. फिरताना तारका आपल्या मार्गावर राहतात कारण योग्य उत्तर आहे पर्याय डी, गुरुत्वाकर्षण शक्ती. तुम्हाला गुरुत्वाकर्षण शक्तीचं थोडस अंदाज घ्यायचा असेल तर पहा, लवचुंबक घ्यायचं आणि त्याचे 2 तुकडे असलेले 2 लवचुंबक, एकाच लवचुंबकाचे 2 तुकडे करायचे. पहा, जर ते चुंबक उलट्या दिशेने जोडलं तर ते एकमेकाकडे ओढतं आणि जर सुईच्या दिशेने जोडण्याचा प्रयत्न केला तर ते एकमेकापासून लांब लोटण्याचा प्रयत्न करतं. त्याचप्रमाणे त्या तारका आपल्या पृथ्वीच्या ठराविक अंतरावर अवकाशामध्ये फिरत असतात. जसं आपल्या पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीपासून ठराविक अंतरावर पृथ्वीच्या भोवती घेऱ्या घालतोय, फिरतोय. आणि पृथ्वी सूर्याच्या भोवती घेऱ्या घालते, फिरते. म्हणजे एका रेषेमध्ये त्याला परिवलन आणि परिभ्रमण आपण भूगोलामध्ये शिकलोय. पहा, सर्वांनी डी उत्तर दिलंय. काही जण म्हणतात 9 बरोबर आले, काही जण म्हणतात 10 बरोबर आले. आपला उत्तर क्रमांक 70 मधीलच बऱ्याच जणांचा एक प्रश्न चुकला. पहिले 69 मधील कोणाचेही उत्तर चुकत नव्हतं. अभिनंदन सर्वांचं. असाच अभ्यास चालू ठेवा. चला विद्यार्थी मित्रांनो, चला तर आपण ही तासिका थांबूया. लागलीच आपली पुढची तासिका सुरू होईल 3 मिनिटांमध्ये. तुम्ही त्या तासिकाच्या लिंक वरून पुढची तासिकाच्या भेटू पुढच्या तासिका. चला बंधन. अभ्यास चालू ठेवा. सुट्टीच्या कालावधीमध्ये थोडा अभ्यास केला तर आपल्याला इतर वेळेमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर जास्त अभ्यासाचं कष्ट घ्यावं लागणार नाही कारण आपला काही प्रमाणात अभ्यास पूर्ण झालेला असेल. चला भेटू पुढच्या तासिकेमध्ये. सी यू नेक्स्ट पिरियड. थँक्यू सो मच.